राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागलाय। चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर सुद्धा विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आणि रुपाली चाकणकर यांना अशोक खरात प्रकरणी अटक करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून केली जाते। हा विषय एका वेळी संपवायला पाहिजे, तो म्हणजे त्यांची हकलपट्टी किंवा त्यांची बडतर्फ। राजीनामा देणं हा एक मार्ग आहे, पण त्यांची हकलपट्टी झाली। पाय धुण्याची, छत्री धरण्याची, ते अंधश्रद्धेची, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला। दुष्कर्म त्यांच्या माध्यमातून घडलं होतं आणि त्याची त्यांना आजही ह्या बाबतीमध्ये परतफेड मिळते असंच मी त्यांना म्हणेल। रुपाली चाकणकरांची अटक व्हावी, रुपाली चाकणकरांना सह आरोपी करावं, रुपाली चाकणकरांची नार्को टेस्ट करावी। वासनांद अशोक खरातमुळे रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला। कारण गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं होतं, त्यामुळे चाकणकरांवर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता। अखेर शुक्रवारी चाकणकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला। या देवस्थान ट्रस्टशी माझ्या कुटुंबाचा संबंध आहे, पण खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नव्हतं। यामध्ये पोलिसांनी खोलवर निष्पक्षपणे तपास करावा हे मी परवाच सांगितलेलं आहे। पण आता चाकणकरांच्या राजीनाम्यावरून राजकारण पेटलंय। सरकारला घेरण्याची आयतीच संधी विरोधकांना चालून आली आहे। त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं पहिला राजीनामा द्यायचा आणि मग बोलायचं, त्यातही त्यांनी ती नोटंकी केली। महासंचालकांकडे जाताना खरं तर राजीनामा हा महासंचालकाकडे देतात आणि तो देत असताना तिथे ते नाटक केलं। अहो, त्या गुन्ह्याच्या सहकारी आरोपी तुम्हीच आहात, त्यामुळे तुमची तर चौकशी होणारच आहे, तुम्हाला अटक सुद्धा होणार आहे। त्यामुळे हे जे काही काल त्या थोटान दाखवत होत्या ते अत्यंत धादांत खोटं होतं। पहिल्या दिवशी राजीनामा द्यायला पाहिजे होता। अशा एवढ्या वैधानिक महत्त्वाच्या जबाबदारी पार पाडणारी व्यक्ती जी अशा पद्धतीनं तांत्रिक, मांत्रिक आणि जो व्यक्ती कित्येक आपल्या भगिनींचं शोषण ज्यांनी केलं, अशा व्यक्तीवरच्या ट्रस्ट सोबत राहणं, अशा व्यक्ती संपर्क ठेवणं, मला असं वाटतं हे महापाप आहे। देर आहे दुरुस्त आहे असं म्हणता येईल। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं अशा व्यक्तीला पक्षात सुद्धा ठेवलं नाही पाहिजे। तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षा होता आणि असं असून सुद्धा तुम्ही केक खाताय, पाय पुसताय, पायावर डोकं ठेवताय, हे आक्षेपार्ह आहे। म्हणून तुम्हाला सॉफ्ट टार्गेट नाही, हे टार्गेट केव्हाच करायला पाहिजे होतं। संपदा मुंडेच्या मॅटरमध्ये जेव्हा तुम्ही तिच्यावर शिंदोडे उडवलेत तेव्हाच तुमच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता। रुपाली चाकणकरांच्या एकेकाळच्या सहकारी आणि शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसेंनीही चाकणकरांवर जोरदार निशाणा साधलाय। गर्वाचे घर नेहमीच खाली असते हे आता काही लोकांना कळलं असेल, म्हणून जास्त उडायचं नसतं। आता सगळा अहंकार धुळीस मिळेल। माझी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय सुनेत्रा वहिनी यांना विनंती आहे की त्यांनी फक्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊ नये, तर या प्रकरणात जे लोक सामील आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी याची खबरदारी घ्यावी। ज्या गोष्टी या प्रकरणात समोर येत आहेत त्या अत्यंत गंभीर आहेत। आणखी काही गोष्टी बाहेर पडतील, वेट अँड वॉच अशी पोस्ट रोहिणी खडसे यांनी केली आहे। दुष्कर्म त्यांच्या माध्यमातून घडलं होतं आणि त्याची त्यांना आजही ह्या बाबतीमध्ये परतफेड मिळते असंच मी त्यांना म्हणेल। कारण शेवटी आपण ज्या पदावर बसतो, ज्या संविधानिक पदावर बसतो, तेव्हा आपल्याला समोरच्याला न्याय देणं अपेक्षित असतं, पण ते न्याय न देता कुणाला तरी वाचवायचं आणि त्या पीडित महिलांवरती जो अन्याय झाला तो अन्याय शेवटी आज त्यांच्या या राजीनाम्याला मला असं वाटतं की त्यांनी जबाबदार झालंय। रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला जातोय। त्यामुळे आता या प्रकरणात चाकणकरांवरही कारवाईची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे। आता माझी मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे, चाकणकर बाईला तातडीने अटक करून सखोल चौकशी करून जे सहकारी याच्यात समाविष्ट आहे त्यांना
सगळ्यांना आरोपी करणं, कारण का हा लढा आमचा थांबलेला नाही. रुपाली चाकणकरांची अटक व्हावी, रुपाली चाकणकरांसह आरोपी करावं, रुपाली चाकणकरांची नार्को टेस्ट करावी, रुपाली चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड्स तपासावेत आणि रुपाली चाकणकरांच्या संपत्तीची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करावी. माझी कालपासून एकच म्हणणं आहे की राजीनामा आहे तर खूप छोटं झालं. राजीनामा एवढं म्हणणंच नाहीये माझं म्हणणं त्यांना सह आरोपी करा आणि मकोका लावा त्यांना. सोमवती अमावस्येला रुपाली चाकणकर यांनी बोट कापलं होतं असा आरोप सुषमा अंधारेंनी केला होता. या प्रकरणी सुषमा अंधारेंविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा चाकणकरांनी दिलाय. ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात. आजच्या बातमीत दाखवलं 2 सप्टेंबरचा फोटो आहे. तर हा माझा फोटो आहे 12 सप्टेंबरचा. ह्याच्यावरची 1 तारीख पुढची खोडली आणि 2 सप्टेंबर दाखवलं आणि काहीतरी त्या दिवशी अमावस्या पौर्णिमा काहीतरी आहे असं चुकीचं दाखवलं. कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवूच. चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं. सत्य पचवायला कठीण असतं. काल त्या बिचाऱ्या त्यांचं जरा मानसिक संतुलन थोडं बिघडलं असेल, त्यामुळे चलो बख्श दिया, समजू शकते. वेळ येईल तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीचा पुरावा देण्याची माझी तयारी आहे. फक्त इतक्याच ठाम राहा, कुठली पोस्ट डिलीट करू नका. अशोक खरातनं अनेक असहाय्य महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा पोलिसांना संशय आहे. म्हणूनच SIT मार्फत त्याची चौकशी केली जाते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना रुपाली चाकणकर विकृत अशोक खरातच्या पाया पडताना, त्यांचं औक्षण करताना, खरातच्या डोक्यावर छत्री घेताना अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आलेत. यातून रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा लागलाय. चाकणकरांच्या राजीनाम्यानंतरही या प्रकरणाचा वाद शमत नसल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.